नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कालमापन. कालमापन म्हणजे कॅलेंडर विषयी आपण शिकणार आहोत. कालमापन दिनदर्शिका. मित्रांनो, यावरील क्वेश्चन आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पाहतोय. तर आपण आपले वर्षाचे एकूण दिवस असतात 365. एकूण दिवस असतात 365. तर 365 मध्ये आपले दोन टाईप असतात. एक नॉर्मल इयर आणि एक असतो लीप वर्षे. हा नॉर्मल वर्षे. असे दोन टाईपचे असतात. तर मित्रांनो, एका वर्षामध्ये एकूण आठवडे असतात 52. एकूण आठवडे 52. मित्रांनो, 52 असतो. 52 गुणिले 7 केले तर 364 येतात. 52 प्लस एक दिवस असतो. 52 आठवडे प्लस एक दिवस. म्हणजे मित्रांनो, काय होतंय त्यामध्ये सामान्य वर्षात, नॉर्मल इयर म्हणजे सामान्य वर्षात, सामान्य वर्षामध्ये जो वार 1 जानेवारीला असेल तो 53 वेळा येतो. कारण की हा 52 वेळा येतो आणि पुन्हा पुढचा एक दिवस असतो त्या दिवशी तो वार येतोय. म्हणजे सामान्य वर्षात 1 जानेवारीला जो वार असेल, 1 जानेवारीला असणारा वार हा 53 वेळा येतो. 53 वेळा येतो. केव्हा? एका वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 53 वेळा येतो आणि बाकीचे वार 52 वेळा येतात. तर मित्रांनो, अजून काय आहे तर चौथा आहे, सामान्य वर्षात जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार 31 डिसेंबरला सुद्धा असतो. म्हणजे सामान्य वर्षात, पुन्हा आपण ते लिहूया, सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 31 जानेवारी म्हणजे 31च्या दिवशी सुद्धा तोच वार असतो. असणारा वार 31 जानेवारीला सुद्धा येतो. 31 डिसेंबरला सुद्धा तोच वार असतो. मित्रांनो, 4 आपण पाहिले. सामान्य वर्षात एकूण दिवस 365 असतात. आपण सामान्य वर्षाचा अगोदर पाहणार आहोत, नंतर लीप वर्षाचे पाहूया. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. त्यामध्ये 52 आठवड्या प्लस एक दिवस एक्स्ट्रा असतो. तर सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 53 वेळा येतो आणि बाकीचे वार हे 52 वेळा येतात. पुन्हा सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार हा 31 डिसेंबरला सुद्धा तोच वार असतो. म्हणजे
1 जानेवारीला समजा रविवार असेल, 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा रविवार असतो. मित्रांनो 30 डिसेंबरपर्यंत बाकीचे वार सर्व 52 वेळा येतात आणि 31 डिसेंबरला हा 53 वेळा येतोय जो वार असतो तो. आणि त्यापुढील सुरुवात दुसऱ्या वाराने होते. आता 5वा आपण पाहूया. 5वी कंडिशन, सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. ते तर सर्वांना माहितीच आहे. सामान्य वर्षात फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. सामान्य वर्षात फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. त्यानंतर 6वी कंडिशन आहे, सामान्य वर्षात फेब्रुवारीला येणारा वार हा पुढच्या महिन्याच्या मार्चात त्याच वारी असतो. सामान्य वर्षात फेब्रुवारीला येणारा वार पुढील महिन्याच्या त्याच तारखेस असतो. सामान्य वर्षात म्हणजे 1 फेब्रुवारीला सोमवार असेल तर 1 मार्चला सुद्धा सोमवार येतो. 1 मार्चला सुद्धा सोमवारच असतोय. म्हणजे हे पूर्ण 28 दिवस पूर्ण 4 वेळा येतात फेब्रुवारी महिन्याचे. त्यापुढे अजून सामान्य वर्षामध्ये समजा 1 दिवस जास्त आहे सामान्य वर्षात, त्यामुळे पुढील वर्षी येणारा वार हा 1 दिवसाने पुढे जातो फक्त. सामान्य वर्षात 1 दिवस असं लिहूया आपण. 1 दिवस जास्त असल्याने पुढील वर्षातील येणारा वार हा 1 दिवसाने पुढे जातो. 1 दिवसाने पुढे जातो. तर मित्रांनो आपण एक्झाम्पल घेऊया त्याबद्दल. समजा 1 जानेवारी 1997ला एक्झाम्पल आहे हा. 1 जानेवारी 1997ला समजा बुधवार असेल तर 1 जानेवारी 1998ला म्हणजे वर्षाची स्टार्टिंग ही त्या पुढील वाराने होते, म्हणजे गुरुवारने होईल. गुरुवार असेल लिहूया आपण. म्हणजे पुढील वर्षाची सुरुवात ही 1 दिवस पुढच्या वाराने होते. त्यानंतर 30 दिवसांचा समजा महिना असतो. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा, बाकी 30 आणि 31 दिवसाचे असतात. तर 30 दिवसाचा महिना असेल, 30 दिवसाच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार हा 2 दिवसांनी पुढे ढकलतो. 30 दिवसाच्या महिन्यानंतर त्याच तारखेला
येणारा वार हा 2 दिवसांनी पुढे जातो. 2 दिवसांनी पुढे जातो. तर तेच 31 दिवसाचं असल्यानंतर 3 दिवसांनी पुढे जाणार. 31 दिवसांच्या महिन्यानंतर त्याच तारखेला येणारा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो. त्याच तारखेस येणारा वार हा 3 दिवसांनी पुढे जातोय. किती? तर 3 दिवसांनी पुढे जातो. आपण हे नंतर एक्झाम्पलच्या साहाय्याने बघणार आहोत. तर मित्रांनो, हे झालेले आहे सामान्य वर्षाचे. सामान्य वर्षामध्ये काय काय असणार आहे तर एकूण दिवस 365 असतात. त्यानंतर एकूण आठवडे असतात 52 प्लस 1 दिवस एक्स्ट्रा असतो. त्यानंतर सामान्य वर्षामध्ये जो 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार म्हणजे 31 डिसेंबरला सुद्धा तोच वार असतो, म्हणून तो 53 वेळेस येतोय आणि बाकीचे वार हे 52 वेळेस येतात. तर सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात, हे तर म्हणजे हे सर्वांना माहितीच असतं. त्यानंतर सामान्य वर्षात 1 फेब्रुवारीला सोमवार असेल तर 1 मार्चला सोमवार, म्हणजे फेब्रुवारीचे 28 दिवस असल्यामुळे मार्चची सुरुवात ही फेब्रुवारीची झालेली आहे त्याप्रमाणेच होते. त्यानंतर सामान्य वर्षात 1 दिवस जास्त असल्याने पुढील वर्षात येणारा वार हा 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजे 1 जानेवारी 97ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 98ला गुरुवार असतो. त्यानंतर जर 30 दिवसाचा महिना असेल, आता आपण फेब्रुवारी महिना बघितला 28 दिवसाचा, म्हणून मार्चला 1 फेबला समजा मंगळवार असेल तर 1 मार्चला सुद्धा मंगळवार असतो. त्याप्रमाणे 30 दिवसाचा, आता हा फेब्रुवारी 28 दिवसाचा होता, 30 दिवसाचा असेल महिना तर 30 दिवसाच्या महिन्यानंतर येणारा वार हा 2 दिवसांनी पुढे जातोय आणि 31 दिवसाचा असला तर 3 दिवसांनी पुढे, म्हणजे मंगळवार असेल तर गुरुवार येणार 2 दिवसांनी पुढे, बुधवार आणि गुरुवार, आणि 31 दिवसाचा महिना असेल तर मंगळवार असेल तर शुक्रवार येणार. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लीप वर्ष बघणार आहोत. तर आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.